राज्याच्या कित्येक भागात मान्सूनचं आगमन झालंय। अशामध्ये सध्या पेरणीचा हंगाम तोंडावरती आहे। आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना या खरीप हंगामामध्ये चांगल्या उत्पन्नाची आशा आहे। मात्र सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर एक वेगळं संकट उभं ठाकलंय। पाहूया। ही आहे इंडिका गाडी आणि हे आहे त्यात सापडलेले 6 लाख रुपयांचं बोगस बीटी बियाणं। दारव्हा दिग्रस रस्त्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं 6 जणांना ताब्यात घेतलं तेव्हा हे सारं गौड बंगाल उघडकीस आलंय। त्या इर्टिगा गाडीचा पाठलाग करून आम्ही ती गाडी पकडली आणि त्याच्यामध्ये बोगस बीटी बियाणे जवळजवळ बियाण्यासह जवळजवळ 15,90,000चा माल पकडून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला व पुढील प्रशासकीय कारवाई त्यांच्यावर सुरू आहे। सध्या विदर्भाच्या कित्येक तालुक्यातून दर आठवड्याला बोगस बियाणं जप्त करण्यात येत आहे। एकट्या नागपूर विभागात गेल्या 25 दिवसात 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचं बोगस बियाणं जप्त करण्यात आलंय। BG2च्या नावावर कुठेतरी बोगस कंपन्या असतील किंवा उत्पादक असतील असे RRBT किंवा STBT किंवा चोरबीटी नावाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बियाणं ते सर्क्युलेट करतात, शेतकऱ्यांना त्यांच्या एजंटच्या माध्यमातून विक्री करतात। पण अशा कंडिशनमध्ये त्याला कुठेही अधिकृतपणा नाही, कुठेही परवानगी शासनाने दिलेली नाही। गावागावात सध्या हेच सुरू आहे। कुणीतरी येतो, भरघोस पीक आणि कमी किमतीचं आमिष दाखवून बोगस किंवा प्रतिबंधित बियाणं माथी मारतो। यामुळे शेतकऱ्याचा फक्त हंगामच जातो असं नव्हे तर त्याचं आर्थिक गणित बिघडतं आणि कर्जाच्या खाईत लोटल्यामुळे कित्येकदा आत्महत्येची पाळी येते। मात्र कित्येक शेतकरी आता अनुभवातून शहाणे झालेत। सावनेर तालुक्यातील हिरामण चचाणे आणि त्यांचा मुलगा गेली 2 वर्ष नीट काळजी घेऊन बियाणे खरेदी करतायत। का कोणत्याही म्हणजे प्रोडक्टचे जे चालले आता चलनामध्ये आलेलं आहे, एखादं कोणी म्हणजे अफवा पसरवली का भाई जी बियाणं पाहिजे तसं ते त्यानुसार नाही घ्यायचं। म्हणजे जसं आपली जमीन आहे त्याच्या हिशोबाने जसं ओलतीच असली तर ओलत त्याच्या हिशोबाने बियाणं घ्यायचं, म्हणजे कुरवड्याचं असेल तर कुरवड्याचं याचं घ्यायचं म्हणे। तर आणि जे बिल आहे ते बिल चांगलं घ्यायचं म्हणे आणि सांभाळून ठेवायचं म्हणे, कारण की त्या भविष्यात अगर जर आपलं बियाणं खराब निघलं किंवा काही निघलं त्याच्याविरुद्ध आपण तक्रार करू शकतो बा। बियाणे घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। बियाणं घेण्यापूर्वी हे 5 मुद्दे लक्षात ठेवा। अधिकृत विक्रेत्याकडून बियाणं विकत घ्या। बियाणं विकत घेण्याआधी ते पाकिट व्यवस्थित सीलबंद असल्याची आणि त्याच्या एक्सपायरीची पडताळणी करा। बियाणं खरेदीची अधिकृत पावती अवश्य घ्या। बियाण्यातला काही भाग, बियाण्याची बॅग आणि तिला असलेला टॅग सांभाळून ठेवा। पीक समाधानकारक आलं नाही तर या गोष्टी पुरावे म्हणून फार महत्त्वाच्या ठरतील। बियाण्यांविषयी शंका आल्यास किंवा पीक समाधानकारक न आल्यास तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याला पुराव्यानिशी तक्रार करा। तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरती नियंत्रण कक्ष आणि तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। एकूणच काय तर संपूर्ण राज्यभरामध्ये बोगस आणि प्रतिबंधित बियाण्यांच्या विरोधात युद्ध सुरू असल्याचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।